महाराष्ट्राच्या आर्थिक जीवनात सहकारी पतसंस्था म्हणजे फक्त पैसे ठेवण्याची जागा नाही, तर त्या एका मोठ्या विश्वासाचं प्रतीक आहेत. पण विचार करा, जेव्हा या विश्वासाला आजच्या आधुनिक जगातील आव्हानांचा सामना करावा लागतो, तेव्हा त्याचं रक्षण कसं केलं जातं? आज आपण याच मोठ्या बदलाची गोष्ट पाहणार आहोत. हा आकडा बघा, 1,00,00,000 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलत. ही आहे ती रक्कम जी सामान्य माणसाने या पतसंस्थांमध्ये ठेवली आहे. या एका आकड्यावरूनच लक्षात येतं की ही व्यवस्था किती महत्वाची आहे आणि त्यातली जोखीम किती मोठी असू शकते. तर मग आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सुरुवातीला या पतसंस्था महाराष्ट्राचा आर्थिक कणा का आहेत हे समजून घेऊ. मग त्यांच्यासमोर नेमकी कोणती नवीन आव्हानं आली ते पाहू. त्यानंतर सरकारने आणलेली नवीन नियमावली आणि ठेवीदारांच्या संरक्षणासाठी तयार झालेलं नियामक मंडळ यावर नजर टाकू. आणि शेवटी या सगळ्या बदलांमुळे सहकार क्षेत्राचं भविष्य कसं दिसतंय याचा आढावा घेऊ. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. या पतसंस्था केवळ आर्थिक व्यवहार नाही करत, तर त्या आपल्या समाजाच्या आर्थिक आरोग्याचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहेत. बघूया तरी ह्या व्यवस्थेची व्याप्ती किती मोठी आहे. हे आकडे आपल्याला खूप काही सांगून जातात. बघा, राज्यात 20,000पेक्षा जास्त पतसंस्था आहेत. त्यांच्यामध्ये तब्बल 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी आहेत. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा आकडा कोणता असेल तर तो हा आहे. महाराष्ट्रातील जवळपास 1/3 लोकसंख्या या पतसंस्थांशी जोडलेली आहे. म्हणजे ही फक्त एक आर्थिक व्यवस्था नाहीये, तर ती एका मोठ्या सामाजिक विश्वासावर उभी आहे. पण जेव्हा इतकी मोठी आणि जुनी व्यवस्था नव्या आर्थिक आव्हानांना सामोरी जाते, तेव्हा संघर्ष तर होणारच. आणि नेमका हाच या कथेचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे झालं असं की पतसंस्थांची मूळ संकल्पना खूप सोपी होती. एकमेकांच्या मदतीने आर्थिक गरजा पूर्ण करायच्या. पण जागतिकीकरणानंतर आर्थिक जगच बदललं. ते खूप गुंतागुंतीचं झालं. या नव्या स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी आणि ठेवीदारांचं हित जपण्यासाठी जास्त शिस्त आणि नियंत्रणाची गरज निर्माण झाली. आणि ह्याच गरजेतून एक महत्त्वाचा विचार पुढे आला. जसं ह्या स्लाईडवर लिहिलंय की ज्याप्रमाणे आपल्या व्यापारी बँकांवर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असतं, अगदी तसंच नियंत्रण या पतसंस्थांवरही असायला हवं. का? तर जेणेकरून ठेवीदारांचं हित सुरक्षित राहील. आता येतो तिसरा टप्पा, एका नवीन नियमावलीची ओळख. ही गरज ओळखून सरकारने फक्त चर्चा नाही केली, तर एक ठोस कायदेशीर पाऊल उचललं. आणि या एका पावलाने या संपूर्ण क्षेत्राचं चित्रच बदलून टाकलं. महाराष्ट्र सरकारने थेट कायद्यातच एक मोठा बदल केला. जो आपला सहकारी संस्था अधिनियम 1960 आहे, त्यात प्रकरण 11(1) नावाचा एक पूर्णपणे नवीन भाग जोडण्यात आला. हा एक खूप मोठा कायदेशीर बदल होता. अर्थात हे सगळं काही एका रात्रीत घडलेलं नाही. 1960 साली मूळ कायदा आला. त्यानंतर 2017मध्ये ही महत्त्वपूर्ण सुधारणा झाली. आणि मग 2019मध्ये या नवीन कायद्याची अंमलबजावणी करत एका खास नियामक मंडळाची स्थापना झाली. आणि हाच आहे आपला चौथा टप्पा, संरक्षक, एक नियामक मंडळ. या कायदेशीर बदलातून एका नवीन आणि शक्तिशाली संस्थेचा जन्म झाला, जिच्यावर या संपूर्ण व्यवस्थेच्या संरक्षणाची जबाबदारी टाकण्यात आली. या संस्थेचं नाव आहे नियामक मंडळ. सोप्या भाषेत सांगायचं तर कायद्याने या मंडळाला बिगर कृषी सहकारी पतसंस्थांच्या कामावर लक्ष ठेवण्याचा आणि गरज पडल्यास त्यांना नियंत्रित करण्याचा अधिकार दिला आहे. पण हे मंडळ का स्थापन केलं गेलं? त्यामागे नेमके उद्देश काय होते? तर जसं आपण इथे बघू शकतो, याची 4 मुख्य उद्दिष्टे आहेत. व्यवहारात पारदर्शकता आणणं, संस्थांची विश्वासार्हता वाढवणं, आर्थिक शिस्त लावणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य ठेवीदारांचा विश्वास जिंकणं आणि तो टिकवून ठेवणं. बरं, हे सगळं ठीक आहे, पण हे मंडळ प्रत्यक्ष लोकांच्या पैशाचं रक्षण करतं कसं? चला आता तेच समजून घेऊया. ह्या मंडळाने काही सोपे पण अत्यंत प्रभावी नियम लागू केले आहेत. या नियमांना आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो. 1. धोकादायक कर्ज वाटपावर नियंत्रण. 2. अनावश्यक खर्चावर मर्यादा. आणि 3. आपत्कालीन परिस्थितीसाठी आर्थिक तरतूद. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे हितसंबंधांचा संघर्ष टाळणं. म्हणजे संस्थेचे संचालक आणि त्यांचे नातेवाईक यांना कर्ज देण्यावर कडक निर्बंध लादले गेले, जेणेकरून पदाचा गैरवापर टाळता येईल आणि निर्णय निष्पक्षपातीपणे घेतले जातील. दुसरा नियम आहे आर्थिक शिस्तीबद्दल.
संस्थांच्या प्रशासकीय आणि इतर खर्चांवर मर्यादा घालण्यात आली, जेणेकरून सभासदांच्या पैशाचा वापर योग्य आणि आवश्यक कामांसाठीच होईल, उधळपट्टी होणार नाही. आणि हा तिसरा नियम म्हणजे एक प्रकारची सेफ्टी नेट आहे. प्रत्येक पतसंस्थेला आता एक रोख राखीव निधी आणि तरलता निधी ठेवणं बंधनकारक आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर हा एक आपत्कालीन निधी आहे, जो हे पक्क करतो की संस्थेकडे ठेवीदारांना पैसे परत देण्यासाठी नेहमीच पुरेशी रोकड असेल. आता येऊया शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, सहकाराचे भविष्य. हे सर्व नियम आणि कायदे खूप महत्त्वाचे आहेत, पण या बदल्यांमागे एक खूप मोठा विचार दडलेला आहे. चला पाहूया या सुधारणांचं अंतिम ध्येय काय आहे. मुद्दा आहे की या सगळ्या नियमांचा उद्देश फक्त नियंत्रण ठेवणं नाहीये. त्यामागचा खरा उद्देश आहे सक्षमीकरण. ह्या सुधारणा सहकारी चळवळीला अधिक मजबूत, अधिक पारदर्शक आणि भविष्यातल्या आव्हानांसाठी सज्ज करण्यासाठी आहेत. आणि यामुळेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आजच्या या गुंतागुंतीच्या आर्थिक जगात सहकाराची मूळ सामुदायिक भावना आणि आवश्यक असलेली आर्थिक शिस्त या दोघांमध्ये संतुलन साधण्याचा हा प्रयत्न भविष्यासाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकतो का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.